नमस्कार मंडळी. तर मी कोकणी आशा जर तुम्हाला आज दाखवणार आहे कोकणातील जत्रा. जत्रा म्हणजे तर बाकी जत्रा होतात तशा जत्रा नसतात. तर कोकणातली जत्रा ही वेगळी प्रकारची असते. तर ही वेगळी प्रकारची जत्रा म्हणजे त्याच्यात काय विशेष असतो, तर विशेष म्हणजे त्याच्यात असतं पालखी भेटीचा कार्यक्रम. महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पालखी भेटीचा कार्यक्रम. तर तो कार्यक्रम असतो आणि हा कार्यक्रम अनुभवायचा असेल तर तुम्हाला कोकणात यावं लागेल. म्हणजे हा कोकणकरांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारचं स्वर्ग सुखच आहे असं समजलं तरी चालेल, कारण कोकणकर ही जत्रा एक पण सोडत नाही. तर आज तुमच्यासाठी हा घेऊन आलो व्हिडिओ. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अनुभव घ्या कशा प्रकारे ही जत्रा असते कोकणातली. आणि पुढल्या वर्षी याला जमलं तर नक्की या. नमस्कार मंडळी. तर आता आपण यात्रेच्या ठिकाणी आलो. तर आता पालखी येण्यासाठी सुरुवात झाली आहे. तर फटाके लावून सर्व पालख्यांचं आगमन झालं आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता की यात्रेसाठी आलेली सर्व गर्दी आहे. आणि समोर आपण बघू शकता मंदिर आहे. ज्या पालखीच्या भेटीसाठी आलो तिचं मंदिर म्हणजे आई सुकाई देवीचं मंदिर आहे. तर आत्ता आपण आलो आहे म्हणजे ती जिथे पालखी भेटवली जाते त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी सुंदर अशी लाईटीची रोषणाई केली आहे. तिथे अजून तरी गर्दी नाही झाली कारण अजून पालख्या सर्व येत आहेत. तर तो जिथे पालखी भेटली जाते तिथे तो मोठा मैदान लागतो कारण गर्दी भरपूर असते. त्यामुळे आता गर्दी जमण्यासाठी सुरुवात झाली आहे. बघू शकता सर्व पब्लिक आलं आहे म्हणजे सर्व पालख्या आल्या आहेत. सर्व पालख्या आल्यानंतर आपली गावदेवी म्हणजे यजमान देवस्थान आई सुकाई देवी आणि आई चंदकाई देवीचं आगमन झालं आहे मंदिरातून. तर ती सर्व पालख्यांच्या भेटीसाठी आली आणि फटाक्याच्या जोरावर तिचं आगमन झालं आहे. तर बघू शकता नाचत गाजत अशी आई सुकाई देवी आणि आई चंदकाई देवी येते. तर बघू शकता तुम्ही लाईटीच्या रोषणाईत आणि आनंदमयी वातावरणात सर्व हा कार्यक्रम पार पडतो. आणि हा कार्यक्रम तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला कोकणातच यावं लागेल, कारण दुसरा कुठे तुम्हाला हा पालखी भेट सोहळा अविस्मरणीय सोहळा हा तुम्हाला दुसरीकडे कुठे बघायला भेटणारच नाही. तर तुम्हाला हा कार्यक्रम अनुभवायचा असेल तर तुम्ही कोकणातच यावे. सर्व पालख्या आल्या आहेत आणि आता सर्व पालख्यांची पूजा केली जाईल. पूजा केल्यानंतर सर्व पालख्यांची पूजा होते. मग सर्व पालख्यांची पूजा झाल्यानंतर आपला जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे म्हणजे पालखी भेटण्याचा कार्यक्रम तो सुरू होतो. सर्वात पहिल्यांदा यजमान देवस्थान आणि श्री आई सुकाई देवी आणि श्री आई चंदकाई देवी सर्व पालख्यांना भेटण्यासाठी भेटीच्या स्थानावर आले. तर भेटीचा कार्यक्रम चालू झाला. बघू शकता सर्वात पहिले आले लावून सर्व माहोल तयार झाले. तर हा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला कोकणातच यावं लागेल. कारण हा सुख सोहळा स्वर्गीय आहे. पालखी भेटण्यासाठी सुरुवात झाली आहे. बघू शकता तुम्ही अनुभव घेऊ शकता पालखी भेट कशा प्रकारे होतो. सर्व पालख्या एकेला भेटत असतात. सोहळा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व पालख्या एकामागोमाग मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी जातात. मंदिराची प्रदक्षिणा नाचत गाजत अशी डोळ्याच्या तालावर आणि फटाक्यांच्या आवाजावर सर्व ही आनंदमय वातावरण पार पडतं. तर बघू शकता तुम्ही सर्व पालख्या नाचत गाजत जात आहेत आणि पब्लिक बघू शकता सर्व डोळ्याचं पारणं फिटणारा असा हा क्षण अनुभव घेत आहेत. तर आपल्या मोबाईलमध्ये काही जण टिपून ठेवत आहेत हा कार्यक्रम. तर कोणी आपल्या डोळ्याचा सुख अनुभवत आहे. बघू शकता सर्व पालख्या नाचत गाजत जात आहेत मंदिराची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी. तर आत्ता पालख्या मंदिरासमोर आल्यात आणि त्या पालख्या उंच केल्या जातात, कारण सर्व भाविक आलेले असतात त्यांना दर्शन घेण्यासाठी सर्व पालख्या उच्च केल्या जातात.
बघू शकता कशा नाचवते. सर्व पालख्यांची पद्धत वेगवेगळी असते नाचवायची, ढोल वाजवायची पद्धत वेगवेगळी असते. तर हा अनुभव खूप एकदम वेगळा अनुभव आहे. तर बघू शकता जो वेगवेगळ्या प्रकारे सर्व पालख्या नाचवल्या जातात. ज्याच्याकडे जशी नाचवली असेल त्या पद्धतीने सर्व पालख्या नाचवल्या जातात. आता प्रदक्षिणेला सुरुवात झाली. सर्व पालख्या प्रदक्षिणेसाठी नाचत गाजत ढोलाच्या तालावरनी फटाक्यांच्या आवाजावर सर्व पालख्या नाचत जात आहेत. एक प्रदक्षिणा घालावी लागते मंदिरासाठी. तर अशी ही जत्रा होते. तर एक प्रदक्षिणा पूर्ण करून झाल्यानंतर सर्व पालख्या मंदिरामध्ये जातात. तर अशा प्रकारे नाचत वाजत गाजत सर्व पालख्या मंदिरामध्ये प्रस्थान करतात. सर्व बघू शकता हा आनंद, ढोलवड्यांचा आनंद आणि पालखी खांदेकरांचा आनंद, खूप हा वेगळा अनुभव आहे. हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कोकणातच यावे लागेल. बघू शकता आता यजमान देवस्थान म्हणजे आई सुकाई देवी आणि चंडकाई देवी आपल्या मंदिरामध्ये प्रस्थान करते. आणि सर्व पालख्या मंदिरामध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने सर्व पालख्या रांगेनुसार बसवल्या जातात. आणि ज्या भाविकांना दर्शन घ्यायचे, ज्या भाविकांना ओटी भरायचे ते भाविक येऊन ओटी भरतात. आणि त्यानंतर सुरुवात होते ते म्हणजे नमन. कोकणातील एक प्रसिद्ध असा कार्यक्रम म्हणजे नमन. ज्याला कोकणकरांना वेळ आहे त्या गोष्टीचा तो म्हणजे नमन आहे. तर तो नमन ठेवला जातो कार्यक्रमासाठी. तर आता बघू शकता तुम्ही गवळणी आले. नमनातला एक मुख्य भाग म्हणजे गवलन, कृष्णकथा. ते एक नमनातली मुख्य भाग आहे. तो नमन होतो, नमन केला जातो जेणेकरून पब्लिकला बोर नको व्हावा, एक टाईमपास व्हावा जरासा. यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांसाठी हा कार्यक्रम ठेवला जातो. बघू शकता कशा पद्धतीने गवळणी नाचतायत. आणि जेव्हा हा कार्यक्रम संपतो, नमन संपवला जातो, त्यानंतर यजमान देवस्थान पहिले पुढे येते. म्हणजे ज्या पालख्या तिला भेटण्यासाठी आलेत त्यांना पुन्हा एकदा निरोप देण्यासाठी ती पालखी पुढे आणली जाते. आणि पुन्हा एकदा भेट होते म्हणजे निरोप समारंभ होतो. तो निरोप दिला जातो यजमान पालखीकडून ज्या येणाऱ्या पालख्यांसाठी. आणि अशा प्रकारे ही जत्रा